आजच्या दिवसातील साखळी सामन्यातील शेवटची लढत आपण पाहतोय ती म्हणजेच एका बाजूला यंगस्टार 11 शिद्रुकवाडी तर दुसऱ्या बाजूला संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी. एस पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. अपरकट पाहायला मिळाली. पंचांचा इशारा काय येईल? घोषांकी क्षेत्रात एक धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 4 या आकड्यावर. 4 धावा धावसंख्येमध्ये पाहायला मिळतात आपल्याला. चला थोडासा स्पीडअप करा शिद्रुकवाडी संघ. यंगस्टार 11 शिद्रुकवाडी हा संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी. आज जर पाहिलं तर इंडिया आणि न्यूझीलंड यामधील पहिली ओडीआय मॅच आपण पाहतोय. त्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 17.4 ओव्हर मध्ये 84 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत न्यूझीलंडच्या. आपण जर विचार केला तर न्यूझीलंडच्या 87 धावा विदाउट लॉस, 87 धावा 18 ओव्हर नंतर स्कोर आपल्यापर्यंत पोहोचवतोय. कॅचची संधी आहे, नितीन धावतोय. वा बाई वा, सूर्य कसा प्रयत्न, मात्र हाताला चटका देऊन चेंडू धरलेला जाण आणि 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. येस पंचांकडे अपील मागितले, जरूर पंचाने ती अपील फेटाळली. सूर्य कशी फलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यंगस्टार 11 शिद्रुकवाडी विपक्ष आपण पाहतोय संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी.
डॉट डिलिव्हरीची सांगता. सुरेख असा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तेच हाताळण्यात आलं आणि संघाची धावसंख्या या 14 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. सुरेख असा फटका, वा भाई वा, षटकार पाहायला मिळतोय. काय फलंदाजी यार, हाईटचा प्रॉपर वापर, मनगटाचा ताकदीचा वापर यांचा परफेक्ट मिलाप आणि षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज नाव आहे विशाल. विशालच्या बॅट मधून विशाल काय फटका आपण पाहतोय. षटकार
चला टीम मीटिंग घेऊ नका दादा, कारण थोडीशी घाई करायला सांगा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर, 28. चला स्पीडअप करा पंच, कारण साखळी सामन्यातील शेवटची मॅच. त्यानंतर आपल्याला अजून देखील 4 मॅचेस, 4 ते 5 मॅचेस अजून देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत. सचिन जाधव नवीन फलंदाज, कॅप्टन. वाईट बॉलचा इशारा. वाईट +1 म्हणजे घोषांकी क्षेत्र 1, 2 धावा. दादा 2 धावा घ्या आताच्या. चला थोडस स्पीडअप करा सर. वारंवार ताकीद देत राहा दोन्ही संघांना, कारण अजून देखील आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि 3:05 झालेत. 3:05 झालेत. पंचांचा बोर्ड आकाशाकडे, सूर्य कसं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळालं गोलंदाजाचं. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानाचा ताबा घ्या. वा बाई वा, काय सूर्य कसा फटका, लाजवाब असा फटका पाहायला मिळाला आणि हा येतो आहे इट्स मॅक्सिमम षटकार. चला चेंडू लगेच पुरवा, आयोजन कमिटी लगेच चेंडू पुरवा. आलाय मॅच बॉल आलाय. याचा पंचांकडे पाहिलाय, व्हाईट बॉलचा इशारा. 39 धावा संख्येवर सध्याच्या घडीला.
39 धावा झाल्यात आणि 40 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. ते म्हणजे यंगस्टार 11 शिद्रुकवाडी या संघाला विजयासाठी 40 धावांचं लक्ष असेल. चला लगेच संघर्ष ग्रुप आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. संघर्ष ग्रुप आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला घोटील संघ, आध्यात्मिक फायटर्स घोटील संघ, आध्यात्मिक फायटर घोटील आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवून ठेवायचा आहे. आध्यात्मिक फायटर्स घोटील संघ आपण आपला कॅप्टन पाठवून ठेवायचा. आमचा आवाज आपल्यापर्यंत जात असेल तर आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पाठवायचा. आध्यात्मिक स्पोर्ट घोटील घोटील संघ आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पाठवून ठेवायचा आहे. चला पंच थोडीशी घाई करायला सांगा. क्षेत्ररक्षण करणारी टीम सॅम यश आणि गोलंदाजी मार्कवर. यश यश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. यस कोणत्याही खेळाडूने डगआउटच्या बाहेर आलेला आढळला तर नक्कीच डगआउटचा नियम आहे आपल्या असोसिएशन मधला, हे लक्षात ठेवायचं आहे. वा बाई वा, पुन्हा एकदा 30 दशा 30 व्यथा आणि यावेळी मात्र कॅच ड्रॉप नाही. सूर्य कसा झेल. सर पहिल्या चेंडूवर काय आलं होतं.
परत सुरेख असा फटका, कॅचचा कॉल जरूर होता मात्र चटका दिलाय. चला थोडस स्पीडअप घ्यायचं कारण या आधीच्या मॅचला पाहिलं तर तब्बल आपण 50 मिनिटं घेतली होती. आता मात्र आपण पुन्हा आलोय मॅचच्या मध्ये. थोडस स्पीडअप घ्यायचा, पंच थोडासा स्पीडअप घ्यायला हवा. वेळ फार प्रमाणात घेत आहेत. सचिन आलाय गोलंदाजी मार्कवर. सचिन काय सुरेख अशी कॅच बापूंच्या माध्यमातून पा विठ्ठलवाडी संघाच्या डगआउट मधून आमच्या बाजूला डाव्या बाजूला टाळ्या शिट्ट्या कडकडाट पाहायला मिळतोय. आम्हाला ऐकायला येतोय टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट. जशी कॅच होईल कसं, आणि नन्या मुन्ने खेळाडू आहेत त्यांचा देखील आवाज येतोय. बॉलिंग आहे बापू, सचिन बापू बॉलिंग आहे असा आवाज येतोय. त्या दुसऱ्या बाजूला राईट हँड साईडला भयान अशी शांतता शिद्रुकवाडी संघाच्या डगआउट मधून आम्हाला ऐकायला येते. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावर. 40 धावा करायचे आहेत आणि 11 धावा आतापर्यंत धावसंख्येवर यंगस्टार 11 शिद्रुकवाडी. पुन्हा एकदा पॉइंट मध्ये वा बाई वा, काय सूर्य कसं क्षेत्ररक्षण पॉइंटला. एकच धाव तोपर्यंत. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन जेव्हा असतं ना त्यावेळेस डोकेदुखी आपल्याला पाहायला मिळते. चला थोडस स्पीडअप करा, थोडीशी मॅच हाती जुलती ठेवा. 13 चेंडू आणि 20 ची गरज आहे ती म्हणजे यंगस्टार 11 शिद्रुकवाडी. 13 चेंडू 20 ची गरज. वा भाई वा, सूर्य कसा फटका मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतोय चुकी. त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन जातोय आर पार परार सीमारेषे पार षटकार. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 26 या आकड्यावर.
वा बाई वा, यष्टांच्या मागे पाहिलं तर काय सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं यार. बापू एक सिनियर खेळाडू आहेत आणि एक आगळी वेगळी ऍक्शन त्यांची पाहायला मिळते. वा 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 वा, लाजवाब अशी गोलंदाजी. आपण जर पाहिलं ना सीपीएल म्हणजेच सेलिब्रिटी प्रीमियर लीग मध्ये अंकुश चौधरी अशीच गोलंदाजी करतात, तशीच बापू यांची ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. सेलिब्रिटी प्रीमियर लीग जी होती मराठीमधील ऍक्टरची जी क्रिया सिनेमामध्ये काम करणाऱ्या खेळाडूंची जी लीग होते त्या लीग मध्ये अंकुश चौधरी याची गोलंदाजीची ऍक्शन देखील अशीच बापूंसारखी पाहायला मिळते. सुरेख अशी गोलंदाजी. वा वा वा, लाजवाब अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बापू यांची. आणि पहा नन्हे मुन्ने खेळाडू देखील बापूंच्या गोलंदाजीवर खुश आहेत. अनुभव कशाला म्हणतात याचं उत्तर उदाहरण बापू देताना पाहायला मिळतात. पहा आजच्या दिवसातील तिसरी मेडल ओव्हर आपल्याला पाहायला मिळते बापू यांच्या माध्यमातून. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर बारक्या, त्याच्यानंतर अतुल यांनी मेडल ओव्हर हाताळली आणि आता तिसरी मेडल ओव्हर आजच्या दिवसातील बापूने हाताळली आहे. वा बाई वा, काय गोलंदाजी. सहा चेंडू 14 धावांची गरज आहे. 6-14चं समीकरण. चला थोडंसं स्पीडअप करा. विठ्ठलवाडी संघ जास्त वेळ घेतलाय, टाइम जास्त घेतलाय. पंच टाइम यांचा ओव्हर झालाय, थोडस लक्ष द्या. संघ गोलंदाजी करणाऱ्या टीम कडे लक्ष द्या. अपील केली पंच टस्से मस्त नाहीत. पंच निर्णय काय? येस रिव्ह्यू नाहीये, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. येस निर्णय सांगा सर. येस दोन पंच निर्णय केला, डिस्कस केला आणि त्यानंतर इशारा आला आमच्यापर्यंत. कुंभार सर, पवार सर डिस्कस केला त्यांनी आणि नंतर आमच्यापर्यंत निर्णय कळवला की फलंदाज OUT आउट आहे. आज जर पाहिलं तर रोशन पवार सर आणि कुंभार सर यांची पंच पॅनल आपल्याला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या पाटण तालुक्यातील नामवंत पंच आपल्याला पाहायला मिळतात. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघाचे नामवंत पंच म्हणून रोशन पवार सर आणि कुंभार सर, भगत सर देखील असतात त्यांच्या जोडीला. आज मात्र त्या काही कारणास्तव आज या स्पर्धेला हजर राहू शकले नाहीत. हे पंच पॅनल आपलं. यस वाईट बॉलचा इशारा.
आता समीकरण असा असा बॉलिंग अटॅक आहे ना, आता 4 चेंडू 13ची गरज. तीन चेंडू 7ची गरज. 3-7चं समीकरण. 3-7चं समीकरण. कोणता संघ जिंकेल? चला गोटील संघ आपला कॅप्टन आपण पाठवून ठेवायचा आहे. यस, डगआउटचा नियम सर्व खेळाडूंना आहे, याची दक्षता घ्या. आपण डगआउटच्या बाहेर जो खेळाडू दिसला, आयोजकांच्या नजरेस आला एखादा खेळाडू, त्या संघाला मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची मात्र सर्व संघांनी दक्षता घ्यायची. वाईट बॉल आणि मॅच मात्र जिंकले या ठिकाणी यंग स्टार 11 शिद्रुकवाडी संघ. कॅप्टन या, कॅप्टन लगेच या. गोटील संघाचा कॅप्टन या. हे गोटीलच्या कॅप्टन लावत द्या. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स गोटील आपला कॅप्टन पाठवा. आध्यात्मिक स्पोर्ट्स गोटील, माफ करा, आध्यात्मिक स्पोर्ट्स गोटील